आदरणीय रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी आमंत्रित केलं होतं आणि खास करून मुस्लिम समाजातून जेवढे सगळे आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं। कारण की आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परभणी महानगरपालिकेसाठी आम्ही आता पुढे जाणार आहोत। ह्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपल्या मराठवाड्यामध्ये नांदेड असेल, परभणी असेल, छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी मुस्लिम 55-60% मतदार बंधू भगिनी आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला पाहिजे तसं यश आतापर्यंत आलं नव्हतं। परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2014 पासून मोदीजी जेव्हापासून या ठिकाणी पंतप्रधान झाले आणि राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी हिंदू मुस्लिम असा कधीच भेदभाव केला नाही आणि प्रत्येकासाठी या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी योजना समान आणलेल्या आहेत। प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ झालेला आहे याची जाणीव मुस्लिम समाजाला सुद्धा झाली आणि मला आनंद होतो सांगायला या ठिकाणी आपले नगराध्यक्ष जिंतूरचे प्रतापभैया देशमुख आलेले आहेत। सेलूचे सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही नगरपालिका लढली। विनोद बोराडे साहेब आहेत आणि मिलिंद सावंतजी सुद्धा आलेले आहेत आणि सोनपेठचे आमचे परमेश्वरजी कदम हे सुद्धा नगराध्यक्ष या ठिकाणी आले आणि सगळेच आमचे उमेदवार मुस्लिम समाजातले निवडून आलेले मताधिक्याने निवडून आले। त्यांना स्वतःला पण पटलं की कमळावरती उभं राहणं हे काही वाईट नाहीये, चुकीचं नाहीये आणि त्यांनी विश्वास दाखवला। त्यांनी कमळाची उमेदवारी घेतली आणि या ठिकाणी अभूतपूर्व असं यश त्यांना मिळालं आणि त्यांच्यामुळे आमच्या नगराध्यक्षांना मिळालं हे मला या ठिकाणी खास करून सांगावं वाटेल। कारण की असं कुठं झालं नाही की नगरसेवक मुस्लिमचा आहे त्याला 1000 मतदान आणि वरील नगराध्यक्ष पदाला 200 मतदान 500 मतदान जेवढं खालच्या उमेदवाराला मिळालं तेवढंच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला सुद्धा समाजाने मतदान दिलंय। कारण की समाजाला सुद्धा पटलंय की कमळ भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमीच त्या प्रत्येकाच्या भल्यासाठी काम करत आहेत आणि आपण भारतीय जनता पार्टी सोबत राहिलं पाहिजे हा विश्वास मतदार बंधू भगिनींना आता आहे। आणि आज या ठिकाणी विशेष सत्काराचं आयोजन या सगळ्या माझ्या सहकार्यांचं केलेलं आहे की जेणेकरून परभणी महानगरपालिकेमध्ये सुद्धा आज मोठ्या संख्येने मुस्लिम उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत। परंतु ह्याच भीतीमुळे काही आतापर्यंत नुसतं खान पाहिजे का बाण पाहिजे ह्याच एका एजेंड्यावरती आपल्याकडच्या लोकांनी या ठिकाणी निवडून आलेल्या आमदार खासदारांनी मतदान मागितलेले आहे आणि दुर्दैवाने 2 जाती धर्मांमध्ये ही एक जी दरी या ठिकाणी निर्माण करून ठेवलेली ती दरी मिटवण्याचं काम आम्हाला यापुढे करायचंय। यासाठी आज ही छोटेखानी बैठक छोटेखानी सत्कार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि सबका साथ सबका विकास या ब्रीद वाक्यावरती चालणारा आमचा पक्ष आहे, चालणारे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत। त्यांना याचा अनुभव भारतातील 140 करोड बंधू भगिनी घेत आहेत आणि त्याचाच जो निकाल जिंतूरचा लागलेला आहे खास करून कारण की आपण सर्वजण जाणकार आहात। मुंबईच्या पत्रकारांनी सुद्धा त्याची दखल घेतली पण दुर्दैवाने आपल्या काही पत्रकारांनी घेतली की या ठिकाणी जिंतूरमध्ये नेहमीच शहरामधून मायनस राहणारी मेघना बोर्डीकर एवढ्या त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 3160 मतांनी कमळ ह्या निशाणीवरचे नगराध्यक्ष झालेले त्याची दखल सगळ्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या लीडिंग पेपरनी घेतलेली। आणि तुम्हाला तर त्यांच्यापेक्षा जास्ती इथलं सगळं काही राजकारण माहिती आहे पण काही हरकत नाही। ज्यांनी दखल घेतली त्यांनी घेतलेली आहे, मतदारांनी खास करून घेतलेली आहे आणि आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे। यापुढे देखील ह्या परभणी महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष या ठिकाणी राहणार आहे। सोनपेठच्या बाबतीमध्ये मला सांगायचं की सोनपेठ मध्ये जे परिवर्तन विकास आघाडी आमच्या सगळ्या तरुण सहकार्याने 30 ते 35 सगळे तरुण सहकारी जनसुराज्य पक्ष हा जो भारतीय जनता पार्टीचा महायुतीतला घटक पक्ष आहे विनायक गोरेजींचा आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणं झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या विनायक गोरे साहेबांच्या मदतीने या ठिकाणी आम्ही पॅनल उभा केला आणि आमचे परमेश्वरजी कदम एकदम तरुण की ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार आणि ज्या ठिकाणी 4 वेळेपासून 5 टर्म पासून एक हाती सत्ता असलेल्या
राठोडांचा बाले किल्ला या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम आमच्या पवारांनी केलेलं आहे, त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी केलेले आहे. हे शक्य झाले कारण की एक टीम, एक मोठ आणि भारतीय जनता पार्टीचा पुरस्कृत हा पॅनल आहे. हा विश्वास सोनपेठच्या मतदार बंधू भगिनींना देखील आला. मला अभिनंदन करायचे सोनपेठचे आमचे अध्यक्ष कदम की त्यांनी या ठिकाणी इतक्या सुंदर एवढ्या ताकदीच्या लोकांना लढा देण्याची हिंमत दाखवली आणि त्यांच्यासोबत सगळे माझे सहकारी रमणाजी सोळंके, आमचे पवार साहेब यांनी सुद्धा, धोंडगे सर, या सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं आणि ही लढाई जिंकली. सेलूमध्ये सुद्धा काही आमच्याच लोकांनी या ठिकाणी निगेटिव्ह प्रचार केला होता, नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार केला. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मलाही सांगितलं की दीदी असं असं सांगताय, परंतु विनोद भाऊ बोराडेचे एवढे या ठिकाणी अनेक वर्षांपासून ते नगरपालिकेमध्ये त्यांचं वर्चस्व आहे आणि बोर्डीकर साहेबांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने आणि मी सुद्धा पहिल्या टर्म मध्ये आमदार म्हणून जे काम केलं, मला खात्री होती की सेलू शहरातील मतदार बंधू भगिनी कधीही चूक करणार. अनेकांनी अनेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला, परंतु देशामध्ये कुणाची सत्ता आहे, राज्यामध्ये कुणाची सत्ता आहे, त्यांच्याच बरोबर राहण्याचा निकाल आणि राहण्याचा विचार हा मतदार बंधू भगिनींनी केलेला. आणि म्हणून आज ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गंगाखेडमध्ये आम्ही चांगलं नियोजन केलं होतं. त्या ठिकाणी आमचे अनुभवी आणि ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ज्यांच्यामुळे टिकून राहिली ते म्हणजे रामप्रभू मुंडे आणि त्या गंगाखेडमध्ये सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे जुने जाणकार नेते. आणि मग तिथे भारतीय जनता पार्टीचा पॅनल रामप्रभूजी मुंडे यांच्या निर्णयावर, त्यांच्या नेतृत्वावरती लढवण्याचं आम्ही ठरवलं. कारण महायुतीतले आमदार रत्नाकर कुट्टे साहेबांनी पहिले जाहीर केलं की आम्ही तिथं स्वबळावर लढणार, म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचा स्पेशल पॅनल तयार केला. रामप्रभूजी मुंडे स्वतः 2 वेळा नगराध्यक्ष राहिलेले, पण काही आमच्या चुका झालेल्या आहेत त्या पण आम्ही त्या ठिकाणी म्हणजे दुरुस्ती करूया. आणि मानवत मध्ये सुद्धा आम्ही तिथे थोडी आमची टीम पूर्ण नसल्यामुळे महायुतीसोबत शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय केला. त्या ठिकाणी आम्ही 10 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिले होते, पण त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला अपयश आलेलं आहे. कुठे चुकलो याचं सुद्धा आम्ही अभ्यास करू, चिंतन करू आणि त्याच्यावरती काम करू. पाथरीमध्ये त्या ठिकाणी तेवढं चांगलं टीम संघटन तयार होऊ शकत नाही हे आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय केला होता, ज्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक आपल्या सगळ्यांना पत्रकार परिषदा घेऊन अनेकांनी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण सर्व निवडणूक प्रमुख म्हणून ह्या जिल्ह्याची, नगरपालिकेची निवडणूक प्रमुख म्हणून माझ्या नेतृत्वाला ह्या सगळ्या गोष्टी कानावर घालून त्यांच्या मार्गदर्शनामध्येच निर्णय घेतलेले गेलेले आहेत. आणि 172 पैकी आम्ही फक्त 86 जागा लढलो. 86 पैकी आम्ही 34 जागेवर कमळ आणलं आणि 8 जागेवर आमच्या परिवर्तन विकास आघाडीचे 8 नगरसेवक म्हणजे आम्ही 42 ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत आणि 3 नगर अध्यक्ष आम्ही या ठिकाणी निवडून आणलेले आहेत. कारण की 100% जागा उभ्या करून निकाल समाधानकारक लागणार नव्हता, म्हणून थोड्या जागा उभ्या करून ताकदीने त्या ठिकाणी लढून आज 70 ते 80% स्ट्राईक रेट हा भारतीय जनता पार्टीचा या जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे. कारण की तुम्ही बऱ्याच जणांनी बातम्या टाकल्या घडीचे किती उमेदवार होते आणि त्यांचे किती उमेदवार निवडून आलेले ते तुम्ही स्वतः तपासून घ्यावं. त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. 186 उमेदवार त्यांनी उभे केले आणि 42 जागा घडीच्या आलेल्या आहेत. त्यामुळे कोणता पक्ष या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पक्ष राहिलेला आहे हे तुम्ही सगळ्यांनी स्वतः तपासून घ्यावं. बाकी जनतेने भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ह्या जिल्ह्यामध्ये मान्य केलेले आहे. येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये तुम्हाला आणखीन भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने या ठिकाणी सक्षमपणे उभी आहे हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला दिसणार आहे. धन्यवाद. राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर आणि राठोड ज्यांच्याकडे 25 वर्षापासून नगरपालिकेची एक हत्ती सत्ता होती आणि मग आमचे तरुण नौखे पहिल्यांदा निवडणूक मध्ये उतरणार आहे. त्यामध्ये चर्चा केली होती. बरोबर आपण लढू अशा पद्धतीने पण तिथं काही प्रतिसाद भेटला नाही आणि तसं काही भारतीय जनता पक्षाची परिस्थिती तिथं सोबळावर लढण्याची नव्हती, म्हणून आघाडी करून आली.
धोंडगे सर या गणनाजी आहे पवार आणि साहेब. आघाडी केलेले हे सगळे लोक हे आलेले 8 लोक आणि नगराध्यक्ष लवकरच मुख्यमंत्री प्रदेश अध्यक्षाची भेट घेतली. पहिल्यापासून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी सोबत आहे. त्यांचा पक्ष आम्ही स्वीकारला होता. आमचे धोंडगे सरांनी सुद्धा आम्ही सिंबॉल दिले. धोंडगे सरांनी सुद्धा मोठं त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. अनेक आमच्या सहकार्यांनी या ठिकाणी चांगलं नेतृत्व. गंगाखेडचा निकाल अपेक्षित तसा नव्हता आणि आम्हाला खात्री होती की गंगाखेडचा मतदार आणि गंगाखेडचे आमचे सर्वच पॅनल प्रमुख, आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सगळे उमेदवार हे सक्षम होते, अनुभवी होते. म्हणून तो निकाल आम्हाला निराशा देणारा आहे. तरी तिथे काय काय चुका राहिल्या त्या आम्ही तपासून त्याच्यावरती काम करू. महापालिकेमध्ये खूप काही बदल दिसतील. काय कसं राहील महापालिकेत? असेच राहणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी पहिलेही सांगितलं सूत्र कसं राहील? युतीचं सूत्र आम्हाला सगळं सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने 2 दिवसानंतर तुम्हाला सगळ्या निर्णय कळवण्यात येईल. सगळ्या मुस्लिम सगळे जे काही माझे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आलेले त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी ठेवलेला आहे की या शहरातल्या सगळ्या मुस्लिम बंधू भगिनींना सुद्धा विश्वास वाटावा की कमळावर जर आपले सगळे सहकारी निवडून येऊ शकतात तर आपण सुद्धा परभणी महानगरपालिकेमध्ये कमळ या निशाणीवर आपण निवडून येऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठीची ही आजची बैठक आहे. सहा आले चिंतूरला, 3 आले चिंतूरला आणि आघाडीमध्ये 3 आले. 12 जण आले. वनपेठ 3, शेलू 3 आणि जिंतूर 6. त्यांना माहिती आहे त्यांना कुठला पक्ष पटलेला आहे, कोणाचं नेतृत्व पडलेले ते तसे निर्णय घेणार. परभणीमध्ये सुद्धा मानसिकता व्हावी तयार या उद्देशाने ही जे पत्रकार परिषद आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भोंगरे साहेबांनी या मायनॉरिटीचे जे आमचे निवडून आलेले सर्व सन्माननीय सदस्यांचा सत्कार आज या निमित्ताने इथे ठेवलेला. हा मॅसेज जिल्ह्यात नुसतं परभणीलाच नाही तर मराठवाड्यामध्ये हा मॅसेज गेला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या म्हणण्याप्रमाणे सबका साथ सबका विकास हा करण्याच्या दृष्टिकोनातून ही जे पत्रकार परिषद आहे आणि हा जे निवडून आलेल्यांचा सत्कार आहे हा तोच उद्देशाने ठेवलेला. प्रत्येकाला आत्मविश्वास होता आपला त्यामुळे आम्ही एकत्र येऊ शकलो नाही. पण हा निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटलं की आपण जर एकत्र आलो असतो तर निर्णय वेगळे राहिले असते. पण आताही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिका ह्या युतीच्या ताब्यात आली पाहिजे या भावनेतून एकत्र बसण्याचं काम आमचं चालू झालेलं. पण ज्यांचा उमेदवार सरस राहील त्याला उमेदवारी दिली जाईल. काय म्हणतो निवडणूक म्हणून नाही लढवायची, महानगरपालिका आहे युतीच्या ताब्यात घ्यायची म्हणून निवडणूक लढवायची. हे लक्षात घ्या. त्या विचाराने आमच्या बैठका चालू आहेत. आता ज्याचा माणूस सक्षम असतील सगळ्या दृष्टीनं लोकांच्या मध्ये चांगल्या पद्धतीनं त्याला रिस्पॉन्स असेल अशी माणसं समोर करावं. त्यामुळं युतीचा निर्णय जे आहे ते पालकमंत्री मॅडमनी सांगितलं आहे. या 2-4 दिवसात हे चित्र तुम्हाला स्पष्ट होईल. सर्व मोठी संकल्पना पहिली अशी राहील की गटात म्हणजे अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि बाहेरची जी धूळ आहे
परभणी अख्ख्या जिल्ह्यातच आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या शहरामध्ये धुळीचं फार मोठं प्रमाण आहे. प्रथम नागरिकांची तीच कंप्लेंट आहे कुठं पण प्रत्येक वेळेस. तो प्रश्न पहिले आम्ही मार्गी लावला. एक संकल्पनाच आहे की तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचं हो चालेल. आणि विशेष करून सांगायचं म्हणजे जिंतूर शहरामध्ये प्रथमच कमळाची स्थापना झाली असं म्हणावं लागेल. जिंतूर शहरामध्ये भाजप 40 वर्षाच्या एक ठिकाणी एका वार्डमध्ये निवडून आले. त्याच्यानंतर आता एवढं भाजप सत्ता तिथे म्हणजे विशेष करून साहेबावर दिदी साहेबावर टाकलेला विश्वासच बनवला. आणि जिंतूर शहरातले मुस्लिम समाज आज जवळजवळ मुस्लिम समाज आणि हिंदू समाज जास्त तुलनेवर मुस्लिम समाज असतो. जो 19,560 मुस्लिम समाज आहे आणि हिंदू समाज 17,200 काहीतरी हिंदू समाज आहे. तर तुल्यबळ मुस्लिम समाज जास्त असून त्या ठिकाणी एवढे नगरसेवक त्या ठिकाणी आहे. आणि विशेष करून प्रत्येक प्रभागामध्ये मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला जी वोटिंग आहे तीच मला अपेक्षा आहे. ते म्हणजे प्रथम सांगायचं फार विशेष गोष्ट आहे. आणि प्रथमच ह्या पहिल्या पालकमंत्री असतील परभणी जिल्ह्याच्या की त्या डोर टू डोर विशेष करून मुस्लिम समाजातील मुस्लिम महिलांशी आतमध्ये जाऊन त्यांनी संपर्क साधला. त्यामुळे मुस्लिम तरुणी असत्या, मुस्लिम वयोवृद्ध महिला असत्या, त्या पण तेव्हापासून कामाला लागल्या आणि आम्हाला व्यस्त करण्यात विशेष बाब त्यांच्या नसीम पठाण यांनी पण फार जिंतूर शहरामध्ये मेहनत नगर परिषद आणि शैक्षणिक शहर म्हणून मराठवाड्याची ओळख आहे. या शहराला आमचं शहर हे जिंतूर विधानसभा मतदारसंघात येतं. जिल्ह्याचे नेते लोकनेते आदरणीय माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री राज्यमंत्री अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व मेघनादिदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढली. त्या ठिकाणी 26 प्रभाग होते आणि आतापर्यंत इतिहास आहे जेव्हापासून नगर परिषद स्थापना झाली तेव्हापासून तिथे कधीही कमळ फुललं नाही. त्या ठिकाणी आम्ही 14 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशा प्रमाणात चांगला स्कोर काढलेला आहे. आणि जनतेचे जे प्रश्न आहेत जवळपास 1 लाख लोकवस्तीचं गाव आहे ज्यामध्ये 46,000 मतदार आहेत आणि अनेक नवीन वस्त्या झालेल्या आहेत. आजूबाजूला पुनर्वसित गावं सुद्धा आमच्या शेलू शहराला जोडलेले आहेत. लोअर दुधनाचे विस्थापित गावं झाले त्या ठिकाणी रोड, नाल्या, पथदिवे आणि वाढीव पाणी पुरवठ्याची योजना जी लोअर दुधना डॅम दिल्लींनी मंजूर केलेली आहे ती. आणि भूमिगत गटाराचा एक प्रश्न आहे. जुन्या ज्या वस्त्या आहेत तिथं गटार वाहून नाल्याचं पाणी ओढून येतं भूमिगत गटार. आणि तिथं MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिदीने अभ्यासिकाचं प्रायोजन केलेलं आहे. अभ्यासिका एक तिथं मोठी करणार आहोत. वाचनालय आहे आमच्याकडे मोठं. त्या वाचनालयाचं वाढीव करण्याचं काम सुद्धा करण्यात येणार आहे. आणि अशा प्रकारे विकासाचे काम तिथं आम्ही करणार आहोत आदरणीय दिदी आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात. आणि आमचं एक आहे त्याच्यामध्ये किंवा आमचे पॅनल प्रमुख साहेबांनी जे दिले होते विनोदरावजी बोराडेकर म्हणजे आमचा गड आला पण आमचा CA गेला. थोडंसं त्यांनी दुर्लक्ष केलं. शेलू शहरामध्ये जे चुकीच्या पद्धतीने काही झालं आमच्या सोबत घेतलेले लोक सुद्धा आमच्या काही लोक विरोधात होते, पक्षातले काही बंडखोर होते आणि ते थोडे विरोधात होत असल्यामुळे स्वतःच्या वार्डाकडे लक्ष न देता संपूर्ण शहरात ते फिरले. वार्डात दुर्लक्ष झाल्यामुळे थोडं तिथे गफलत झाली. अशा पद्धतीनं गड आला पण CA गेला असं दिदीने पण काल म्हणले. आणि मी या ठिकाणी करतो आणि साहेबांच्या आणि दिदीच्या मार्गदर्शनासाठी आम्ही पूर्णतः तिथं ताकदीनं विकास करू. आणि पुढच्या पालिकेच्या इलेक्शनला किंवा पुढच्या विधानसभेला आम्हाला तिथं कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आम्ही निश्चितच तिथे जास्तीत जास्त मताधिक्य घेऊ एवढं बोलतो. आणि तुम्ही कोणासोबत तर लोकशाही पद्धतीमध्ये माझ्या 8 नगरसेवकाला विचारायला लागलं. पहिलं विचारलं ते म्हणले आम्ही दिदी सोबत आहे. सध्या आम्ही दिदी सोबत आहे. आणि 25 वर्षाची सत्ता फक्त आम्ही 35 दिवसाच्या मेहनतीमध्ये त्यांना सोडून लावलाय. आणि ह्या पद्धतीने आम्ही तिथं विजय मिळवला. आणि मी संस्था चालत आहे. मला राजकीय पिंड काही नाही.
तर तिथल्या युवा शक्तीनं, तिथल्या व्यापाऱ्यानं आणि शेवटी दिदीजी आणि आमचे रंगाजी हे माझ्याकडे आले आणि तुम्हाला राजकारणात यावं लागेल म्हणजे, आणि यांच्या शब्दाखातीर मी माझं शैक्षणिक कार्य थोडं बाजूला सोडून मी ह्या क्षेत्रात आलो. आणि ह्या क्षेत्रात काम करत असताना तर सोनपेठमध्ये बालवाडी भरपूर होत्या, 2-3 बालवाडी होत्या. तर बालवाडीमध्ये मुस्लिम समाजाचा जो वर्ग लहान लहान लेकर शिकत होते. तर आम्ही प्रचार करत असताना त्या बाजू आम्ही बघितल्या, सोनपेठमध्ये एवढं दूषित पाणी प्यायला, वॉटर फिल्टर नाही, बालवाड्या नाही. मग आमचे जे मुद्दे होते तिथले, तर पहिलं आम्ही बालवाड्या सत्तेत आले की आम्ही बालवाड्या ओपन करायचा हे केलेलं आहे, सांगितलेलं. आणि नंतर वॉटर फिल्टर बी शुद्ध पाण्याचं एक सांगितलेलं. आणि पुढे चालून बी सोनपेठमध्ये विकास म्हणजे कसा माहितीये का, 5 वर्षाला त्याच रस्त्यावर रस्ते, बस, बाकी दुसरं काही नाही का सोनपेठमध्ये. व्यापारी नाही. जे जिनिंग चालू होत्या 5-7, तर ह्या स्वतः नगराध्यक्षानं माझी त्याच्यात पार्टनरशिप करून त्या बंद पडल्या. त्याचं एक उत्तम उदाहरण देतो. 2004ला सोनपेठमध्ये आणि आजूबाजूला बीड जिल्ह्यात 5-6 जिनिंग होत्या. तर स्वतः तो म्हणजे ते चढिलं आणि त्यानं काय सांगितलं की मानवतला जायला 400 ते 500 रुपये भाडं लागते. तुम्ही या सोनपेठच्या शेतकऱ्यातून त्या कमी ह्याच्यात तो भाव द्या. अशा पद्धतीने आमचं तिथलं मार्केट कापसाच्या जिनिंग आज टोटल एक जिनिंग चालू आहे, जे की गुजरातमध्ये सोनपेठचा गटानुषंग प्रसिद्ध होती आमची. धागा दुसरीकडे 30-31 राहायचा, तर आमचा 33 राहायचा. अशा पद्धतीनं सोनपेठचं मार्केट, बाजारपेठ काय ते सगळं संपुष्टात आलेलं. बस एवढं 2 शब्द बोलतो.